चला मॅच ऑन झालेली आहे. सलामीची जोडी मैदानात आलेली आहे. बरोबर 11 वाजून 3 मिनिटं झालेले आहेत. इथून टायमर सेट केले जाणार आहे. जेव्हा पहिला चेंडू पडेल आणि 15 मिनिटांमध्ये आपल्याला 3 षटकं पूर्ण करायची आहेत. अन्यथा शेवटच्या ओव्हरमध्ये आपले 2 क्षेत्ररक्षक अतिरिक्त 2 क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये तैनात करावे लागतील. काल वेले टीमला 2 वेळा पेनल्टीला सामोरं जावं लागलं होतं वेलेच्या बाबतीत. चला सामना सुरू होतोय. सलामीची जोडी मैदानात आहे. किरण म्हात्रे नॉन स्ट्राईकला अनिल पाटील आणि गोलंदाजी मार्गवर सज्ज होते नाना गोंदली. तर सामना सुरू होतोय. स्ट्राईकला किरण म्हात्रे नॉन स्ट्राईकला अनिल पाटील आणि आमचे दोन्ही पंच सुद्धा सज्ज झालेले आहेत. मॅन फ्रॉम खरबाव भाऊ पाटील सर, तसेच पिंपलासगावचे आमचे सुनील म्हात्रे सर आणि बाजूलाच सुरेश घरत यांचं कारिवली आहे. नाना गोंदली पहिले षटक टाकण्यासाठी सज्ज झालेले आहेत. आज भगवान भोईर सुद्धा टीमला जॉईन झालेले आहेत. थोडेसे दुखापतग्रस्त होते, मागच्या स्पर्धेमध्ये खेळले नाहीत, मात्र या स्पर्धेमध्ये ते खेळण्यासाठी उतरलेले आहेत. नाना गोंदली राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिली ओव्हर टाकण्यासाठी सज्ज होतात. समोर किरण म्हात्रे. पहिला चेंडू स्लोवर चेंडू होता, कट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. बॅटच्या पट्ट्यात काही येत नाहीये. वडगर गावचे माजी उपसरपंच श्री जय पाटील साहेब यांचं शुभागमन झालेलं आहे. वेलकम. यानंतर अतिशय सुरेख असा फटका सजवलाय इनफिल्डच्या डोक्यावरून. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. इथे मात्र चेंडू अडवला होता आणि परत एकदा बाउंड्री बाहेर घेऊन गेलेला आहे क्षेत्ररक्षक. या धावसंख्येने इथे खातं खोलले गेले आहे किरण म्हात्रे याच्याकडून. खरोखर चांगले क्षेत्ररक्षण केले होतं, पण शेवटच्या त्यांनी चेंडू घेऊनच बाउंड्रीच्या बाहेर गेले. पुन्हा एकदा नाना गोंदली किरण म्हात्रेसाठी हा चेंडू. अतिशय सुरेख असा कटचा फटका. चेंडू जातोय सीमा रेषेबाहेर. चौकार. दोन चौकार इथे किरण नो बॉल. पिचच्या बाहेर चेंडू पडला होता, त्यामुळे हा नक्कीच नो बॉल असेल आणि फ्री हिट सुद्धा असेल. आणि या नो बॉल चौकार आलेला आहे. एकूण धावसंख्या आहे ती 9. 2 चेंडूवर 2 चौकार येते किरण म्हात्रे यांच्या बॅटमधून आलेले आहेत.
सुरुवात चांगली केलेली आहे. नेहमी किरण म्हात्रे सुरुवात चांगली करून देतो संघासाठी. चेंडू फ्री हिट असणार आहे. चांगली फलंदाजी करतो किरण म्हात्रे. पहिला चेंडू डॉट बॉलच्या स्वरूपात खेळले गेले होते, त्यानंतर मात्र वाट बघितली चेंडूची. चेंडू थोडासा स्लोवर बॅटवर येतो, त्यामुळे थोडीशी वाट बघितली आणि लागोपाठ 2 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले आणि हा चेंडू फ्री हेड असणार आहे. नक्कीच एक संधी पुन्हा एकदा किरण म्हात्रे याच्याकडे. धावसंख्या येते 9, बिनबाद 9. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. ते मात्र शपल क्रॉस झाले होते, हुक केलेला आहे आणि हाही चेंडू जाईल एका टप्प्याने सीमारेषेबाहेर. चौकार. एकोणीस धावा आतापर्यंत झालेल्या पहिल्या षटकामध्ये. चांगली तोडफोड फलंदाजी इथे चालू आहे किरण म्हात्रे. इथे मात्र पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न, फलंदाज बाद. नक्कीच या व्यासपीठावर पहिल्या मॅचपासून आनंद घेताना आपण पाहतोय संदीप गजानन कांबेकर, ज्याने आम्हाला प्रथम पारितोषिक, द्वितीय आणि तृतीय पारितोषिक ट्रॉफी स्पॉन्सर केलेली आहे. नक्कीच लेट रिपोर्ट केला होता कासने टीम संघाने. 2 धावाची पॅनल्टी जी आहे ती ऍड आपण इथं फलंदाजी करणाऱ्या दिवास्पोर्ट दिवाच्या अकाउंटमध्ये जमा करतोय. 2 धावा झालेल्या आहे टोटल. पहिल्या षटकाच्या समाप्तीवर 19 धावा होत्या आणि 2 धावा ऍड केल्या, ते 21 धावा धावफलकावर. लक्षात असू द्या टीम दिवास्पोर्ट दिवा टीमच्या कॅप्टन की 2 धावा पॅनल्टीच्या ऍड झालेल्या आहेत. क्रमांक 2चं षटक घेऊन गोलंदाज देतोय अमोल दलवी. समोर फलंदाज अनिल पाटील. सुरेख असा ड्राईव्हचा फटका सजवलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत.
2 धावांनी संघाची धावसंख्या होते ती 23. दुसरे षटक मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकाचा एक चेंडू टाकून झालेला आहे. पहिल्या षटकामध्ये 21 धावा आल्या होत्या. एक चांगली दमदार सुरुवात तिथे दिवा संघाने केली होती. अमोल पुन्हा एकदा तयार. सुरेख असा चेंडू, यॉर्कर चेंडू, निर्धाव चेंडू येतोय. नॉन स्ट्राईकला पुण्यनाथ आहे, स्ट्राईकला अनिल पाटील. पुन्हा एकदा अमोल दळवी गोलंदाजी मार्गावर सज्ज होत आहे. पुन्हा एकदा ड्राईव्हचा फटका सजवलाय. आडव्या बॅटने खेळलेला आहे. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण करताना फलंदाज. धावसंख्या होती ती 25. गणेश आहे नॉन स्ट्राईकला. यावेळीचा चेंडू गॅपमध्ये चाललोय. भगवान भोईर स्वतः क्षेत्ररक्षक करतात. त्याचबरोबर 2 धावा तिथे काढलेल्या आहेत. 2 धावांची संघांची धावून संख्या होती 27. धावा धावफलकावर लागल्या गेल्या आहेत. यानंतरचा सामना असेल. या सामन्यातून विजयी संघ विपक्ष काळीकामाता खारबाव. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न केला. चांगली गोलंदाजी, निर्धाव चेंडू येतोय. या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी झाली. आतापर्यंत 6 धावा खर्च केले आहेत. 5 चेंडू टाकून झालेत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते अमोल दळवी याच्याकडून. 27 धावा झालेल्या आहेत. इथे मात्र कटचा फटका सजवलाय. डीप बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, पण तोपर्यंत 2 धावा मिळत आहेत फलंदाजाला. तिसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला जातो. थोडासा थ्रो वाईड आला होता, मात्र फलंदाज होईल बाद अनिल पाटील. नक्कीच आज लवकरच गरमागरम चाय, कारण की क्लायमेट थोडंसं थंडगार आहे आणि आप्पा यांचा नेहमी चहा चांगलाच असतो. कडक चाय आणि कडक स्पर्धा. शरद पाटील धन्यवाद. नवीन फलंदाज विनोद मैदानाच्या आतमध्ये येत आहे. धावांचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये चांगली धावसंख्या होती उमेश. मात्र या षटकामध्ये देखील आपण पाहतो की धावा बनत आहेत, मात्र चेंडू डाऊट होत आहेत. एकोणतीस धावा धावफलकावर लागल्या गेल्या आहेत आणि 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकामध्ये 29 आलेले आहेत. 2 फलंदाज देखील बाद झालेले आहेत. नवीन फलंदाज विनोद आणि गणेश ही सध्या जोडी मैदानात आपण पाहत आहोत. चांगली सुरुवात झाली होती. पहिल्या षटकामध्ये 21 धावा आल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी झाली. दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा खर्च झाल्या, 29 झालेल्या आहेत. आणि क्रमांक 3चे षटक टाकण्यासाठी राहुल हलके आलेले आहेत. नेहमी चांगली गोलंदाजी करत असतो. या सीझनमध्ये सुद्धा आत्तापर्यंत चांगली कामगिरी राहुल याच्याकडून झालेली आहे. समोर फलंदाज असेल गणेश, नॉन स्ट्राईकला विनोद. ही जोडी सध्या एक महत्त्वाची जोडी आहे दिवास्फोट दिवा संघाची. नवीन गोलंदाज राहुल हलके आलेला आहे क्रमांक 3चे षटक टाकण्यासाठी. समोर फलंदाज डावखोरा फलंदाज विनोद. दोन षटकामध्ये 29 झाल्यात. पाहूया 2 षटक अजून बाकी आहेत. या 2 षटकामध्ये चांगली गोलंदाजी होते की अजून चांगली फलंदाजी करतात दिवास्फोट दिवाचे फलंदाज. सकाळच्या सत्रातील आजचा हा दुसरा सामना आहे. पहिल्या सामन्यामध्ये कालिकामाता खारबाव संघाने 15 मारुती काल्हेर संघाचं आव्हान संपुष्टात आणलं होतं. याचबरोबर ड्राईव्ह केलेला आहे ऑन साईडला. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. नाना गोंडली यांच्याकडून फक्त आणि फक्त एकच धाव मिळते. 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या 30.
2:32. आता स्ट्राईकला गणेश आलेला आहे. स्ट्राईकला गणेश आलेला आहे. गोलंदाज राहुल हलके पहिल्या चेंडूवर एक सिंगल दिलेली आहे. राहुल हलके, सुरेख असा चेंडू, दांडी गोल. प्ले डाऊन झालेले आहेत गणेश. नवीन फलंदाज सुनील आलेला आहे. सुधीर येतोय नवीन फलंदाज. चांगली गोलंदाजी झाली राहुल हलके यांच्याकडून. पहिल्या चेंडूवर सिंगल नाही तर दुसऱ्या चेंडूवर फलंदाजाला बाद केलेला आहे. सुरुवात चांगली करून दिलेली आहे राहुल हलके यांनी, कारण 2 षटकामध्ये 29 होत्या. कुठेतरी चांगली गोलंदाजी करायची गरज होती आणि त्याच अनुषंगाने आतापर्यंत 2 चेंडू अप्रतिमरित्या हाताळले गेले आहेत राहुल हलके यांच्याकडून. फलंदाज सुधीर, नॉन स्ट्राईकला विनोद, ही जोडी सध्या मैदानात. राहुल हलके अच्छे सुरेख असा फटका सजवलाय. लॉंग ऑफला प्रोटेक्शन आहे. नाना गोंडली चेंडू उचलतील. फक्त एकच धाव. 1 धावेने संघाची धावसंख्या आहे ती 31. स्ट्राईकला विनोद गेलेले आहेत. राहुल हलके पुन्हा एकदा लेफ्टी राईटी असं कॉम्बिनेशन असल्यामुळे वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जात आहे. इथे मात्र चेंडूला सोडून दिलेला आहे. लाईन बघितली, पंचांचा निर्णय, व्हाईट बॉल. धावसंख्या ती 32. 3 बाद 32 धावा झालेल्या आहेत दिवास्पोर्ट दिवा संघाच्या. पहिल्या षटकामध्ये 21 आला होत्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी आणि तिसऱ्या षटकामध्ये सुद्धा राहुल हलके गोलंदाजी. फुलटॉस चेंडू, बॅटच्या पट्ट्यात काही येत नाहीये. नक्कीच इथे नाराजी व्यक्त केलेली आहे फलंदाज विनोद यांनी. फुलटॉस चेंडू होता, बॅटच्या पट्ट्यात व्यवस्थित आला नाही. 1 धाव मात्र मिळते. 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या 33. 33 धावा धावबळावर लागल्या गेल्या आहेत. राहुल हलके पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहे. सुधीर आहे स्ट्राईकला. इथे मात्र चेंडू हवेत, मिस टाइम झालेला आहे. खूप दूरवर राहिले क्षेत्ररक्षक. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा सुद्धा पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावांची संघाची धावसंख्या होते ती 35. 35 धावा धावपळावर लागले आहेत. राहुल हलके पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहे. स्ट्राईकला पुन्हा एकदा सुधीर. इथे मात्र मोठा फटका मारायचा होता. मिस टाइम आहे. चेंडू हवेत होता. झेल घेण्याचा प्रयत्न झाला नाही. 2 धावा पुन्हा एकदा मिळतात फलंदाज सुधीर याला. 2 धावांची संघाची धावसंख्या ती 37. अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 षटकामध्ये 3 बाद 37 धावा झालेल्या आहेत त्या दिवास्पोर्ट दिवा संघाच्या. आणि मैदानामध्ये किरण म्हात्रे पाणी घेऊन आलेले आहेत. नक्कीच आपण ब्रेक झालेला आहे. स्ट्रॅटेजिक टाइम. पाणी मैदानाच्या आतमध्ये येते. मात्र आपण एक स्वागत आणि सन्मान करूया. आपण वडगर गावचे माजी उपसरपंच सन्माननीय जय जगन्नाथ पाटील उपस्थित आहेत. यांचा आपण सन्मान करूया व्यासपीठावर. मी संदीप कांबेकर आणि त्याचबरोबर संदीप पाटील, आपण दोघांनी हा सन्मान करावा. कारण की दादांच्या माध्यमातून 5,000 रुपयाची विशेष देणगी देण्यात आलेली आहे. त्यांचा हा मान सन्मान इथे केला जात आहे. महाराष्ट्राची परंपरा, महाराष्ट्राचा हा महावस्त्र आणि प्रेमाचा प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेतील नेहमी आठवण राहणारा सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण सन्मानित करत आहोत. धन्यवाद. आपण केलेल्या या कार्याला विशेष सहकार्य म्हणून आम्ही इथे नक्कीच स्वीकार करत आहे. असंच प्रेम असू द्या. बॅक टू क्रिकेट. तिसऱ्या षटकाला इथे
नक्कीच आपण पाहतो की बघितलं त्याच्यामध्ये धावा थोड्याशा कमी आल्या, मात्र इथून आता अटॅक करावा लागेल. स्लॉगर आहे, इथून किती धावा येणं फायदेशीर असेल उमेश? कारण की धावा फक्त आणि फक्त धावफलकावर 37 झालेले आहेत. नक्कीच 10+ 12-13 तरी धावा आल्या तर एक चांगली टोटल फायटिंग म्हणजे विनिंग टोटल पाहायला मिळेल. शेवटचं आणि अंतिम षटक घेऊन सुभाष सुभाष आलेले आहे. शेवटचं आणि अंतिम षटक घेऊन समोर फलंदाज विनोद. फुलटॉस चेंडू, चेंडू उडवलाय, हवेत आहे आणि पाहूया झेल होतंय का. अतिशय सुरेख असा झेल तिथे घेतलेला आहे. नक्कीच दोन्ही क्षेत्ररक्षक झेल घेण्यासाठी आले होते आणि शेवटच्या क्षणी मात्र चांगला झेल तिथे घेण्यात आलेला आहे. नक्कीच बिमरसाठी येथे तिसऱ्या अंपायरची मदत घेण्यात आली आहे. फेअर डिलिव्हरी आहे. फलंदाज बाद असेल. पहिल्याच चेंडूवर सफलता मिळते. पहिल्याच चेंडूवर सफलता मिळालेली आहे. सुभाष याला विनोद हा फलंदाज येते. फुलटॉस चेंडू होता, त्याचा फायदा उचलता आला नाही. नक्कीच प्रयत्न झाला होता, मात्र झेल अप्रतिम असा पकडला गेला आणि फलंदाज विनोद हा बाद झाला. नवीन फलंदाज पुण्यनाथ आलेला आहे. चौथा फलंदाज इथे बाद होतोय. दिवा स्पोर्ट दिवा संघाचा. धावसंख्या आहे ती 37. पुन्हा एकदा सुभाष गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहे. फलंदाज पुण्यनाथ. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता, कनेक्शन झालेला आहे पण प्लेसमेंट चांगलं नव्हतं. 2 धावा मात्र मिळतील. 2 धावांची संघाची धावसंख्या 39. धावा झालेल्या आहेत. सुभाष शेवटचं षटक आतापर्यंत 2 फुलटॉस त्याच्या माध्यमातून टाकण्यात आले, मात्र दोन्ही फुलटॉसवर मोठा फटका मात्र आलेला नाहीये. पुन्हा एकदा सुभाष गोलंदाजी मार्गवर सज्ज होत आहे. समोर फलंदाज पुण्यनाथ. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. बॅटचे पट्टे देत नाहीये. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत आणि पुन्हा एकदा बिमरसाठी रिव्ह्यू. दोन धावा तर धावून काढलेल्या आहेत. फक्त बिमर आहे का नाही ते तपासायचं आहे. नो बॉल. नक्कीच बिमार करणारा बिमर चेंडू. फ्री हिट आणि धावसंख्या होती ती 42. वेलकम आगमन होत आहे स्वर्गीय रघुनाथ पाटील क्रीडानगरीचे मालक राजेश पाटील साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. माजी सरपंच वडूनगर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू हाताला गेला होता. एक धाव पूर्ण केल्या. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि फलंदाज धावबाद.
उमेश, आपण नेहमी फ्रीटवर रनआउटचं विकेट नेहमी कमी बघतो आणि आता बघायला मिळाला इथे, जिथे फ्रीट होतं आणि फ्रीटवर फायदा तर घेतला नाही, मात्र त्याच्यामध्ये विकेट टाकला गेलाय. धावसंख्या 43, शेवटचं आणि अंतिम षटक आहे. अंतिम षटकामध्ये सुभाष गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 3 फुलटॉस चेंडू त्याच्यामध्ये माध्यमातून टाकण्यात आले होते. हा चेंडू मात्र त्याने खोलवर टप्प्याचा हाताळला होता. सुभाष पुन्हा एकदा तयार. पुण्यनाथ साठी स्विच हिट करण्याचा प्रयत्न, कनेक्शन प्रॉपर नाही आहे. 1 धाव मिळते. 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या 44. पहिल्या ओव्हरमध्ये 21 आल्या होत्या. त्यानंतर असं वाटलं होतं की धावसंख्या 60+ जाणार, पण इथे मात्र 44 झालेले आहेत. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. सुभाष, कपिल म्हात्रे यांच्यासाठी सुरेख असा चेंडू होता. पायांचा वेध घेणारा हा चेंडू अपील केलं गेलं. 1 धाव मात्र लेग बायच्या स्वरूपात मिळते. 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या 45. आज डगआउट मध्ये रोशन भोईर थोडस नक्कीच आपण पाहतो की निराश आहे, कारण की अनफिट आहे, दुखापत झाली आहे हाताला आणि वारंवार आपल्या फलंदाजांना आवाज देते की धावा बनवायचे, कारण की संघाचा मुख्य खेळाडू आहे आणि तो मॅच पासून दूर आहे. सुभाष पुन्हा एकदा तयार गोलंदाजीसाठी. समोर फलंदाज पुण्यनाथ. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र फलंदाज क्लीन बॉल्ड. चार षटकामध्ये 45 धावा बनवल्या गेल्या दिवा स्पोर्ट दिवाच्या माध्यमातून आणि 46 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ते अमर स्पोर्ट कासने संघासमोर. पहिल्या षटकामध्ये 21 आल्या होत्या. असं वाटलं होते की 60+ धावा जाणार, परंतु चांगली गोलंदाजी झाली. त्यानंतर चांगली गोलंदाजी केली अमोल दलवी, त्यानंतर राहुल हलके आणि शेवटच्या षटकात सुद्धा सुभाष याने चांगली गोलंदाजी केली आणि 45 धावांपर्यंत रोखलं गेलं आणि 46 धावा करून जिंकायचं आहे ते अमर स्पोर्ट कासने संघाला. जेव्हा सेकंड इनिंगला सुरुवात होईल तेव्हा कॉमेंटरी बॉक्समध्ये बदल होईल. जसं सोमवार नंतर मंगळवार, मंगळवार नंतर बुधवार, तसा उमेश पाटील नंतर येणार संदेश पाटील. धन्यवाद उमेश पाटील. मित्रांनो, या स्पर्धेमध्ये स्वर्गीय गजानन मोतीराम कांबेकर यांच्या स्मरणार्थ अतिशय सुंदर अशा ट्रॉफीज तुम्हाला पाहायला मिळते. क्रमांक 1, 2 आणि 3 ज्या आम्हाला स्पॉन्सर केलेल्या आहे सन्माननीय संदीप गजानन कांबेकर यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. या स्पर्धेच्या माध्यमातून सुंदर अशी मालिकावीरची एक सुंदर अशी ट्रॉफी आहे. स्वर्गीय स्वाती जनार्दन पेडवेकर यांच्या स्मरणार्थ नक्कीच ही ट्रॉफी आहे. दितेश जगदेव पाटील यांनी ही आम्हाला ट्रॉफी दिलेली आहे. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज स्वर्गीय हनुमान रतिलाल पाटील यांच्या स्मरणार्थ ट्रॉफी आहे. ते आम्हाला सन्माननीय महेश बारक्या पाटील यांचा आम्ही आभार व्यक्त करत आहे. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज स्वर्गीय हरिचंद्र गोविंद चौगले यांच्या स्मरणार्थ ती ट्रॉफी आहे आणि ती आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे श्री गुरुनाथ हरिचंद्र चौगले यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. या स्पर्धेच्या माध्यमातून VIP सन्मान चिन्ह जे आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून आम्हाला देण्यात आलेले आहेत. हरिभक्त पारायण सो वनिताताई प्रकाश पाटील ताईंचा आम्ही आभार व्यक्त करत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर मॅन ऑफ द मॅच A1 जोडी कुलदीप पाटील आणि परेश पाटील यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय, ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देण्यात आलेली आहे. हॅट्रिक MLA महेश चौगले साहेबांचा आम्ही आभार व्यक्त करतो की ज्यांच्या माध्यमातून गिफ्ट टॅम्पर देण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर स्वर्गीय पुंडलिक हेंदर म्हात्रे यांच्या स्मरणार्थ
श्री समर्थ एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून एक सन्मान चिन्ह आहे, त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. नंदेश मारुती पाटील वडगर त्यांच्या माध्यमातून देखील सन्मान चिन्ह देण्यात आलेलं आहे. रोनित दीपक चौगुले यांच्यामधून स्पोर्ट्स शूज देण्यात आलेले आहेत. उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाजी मालिकावीर. त्यानंतर यतीश चौगुले रोख रक्कम 11,000 रुपये या स्पर्धेला त्यांच्या मागे देण्यात आलेल्या आहेत. गोरखनाथ चौगुले यांचा आम्ही आभार व्यक्त करू, ज्यांनी आम्हाला 2222 रुपये, ग्रामपंचायत सदस्य आहेत त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. असंच तुमचं प्रेम असू द्या. फिल्डिंग लावली जात आहे. सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायची आणि पंचांनी देखील मैदानाच्या आतमध्ये जायचंय. त्यानंतर देंगी स्वरूपात देखील आम्हाला विशेष सहकार्य लाभलेलं आहे या स्पर्धेसाठी. खास करून आम्ही जय शेठ पाटील अर्थात जय जगन्नाथ पाटील वडगर गावचे एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत. खुशी एंटरप्राइजेस आई गावदी वडगर टीम संघाचे सर्वेसर्वा त्यांनी देखील आम्हाला 5,000 रुपयाचं विशेष देणगी दिलेले आहे. नंदू पाटील वडगर गावचे आहेत, त्यांनी देखील आम्हाला 3,500 रुपये आम्हाला दिलेले आहेत या स्पर्धेसाठी. किशोर कृष्णा पाटील वडगर 3,100 रुपये त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. त्यानंतर आपण पाहतोय नितीन सुरेश मडवी यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करत आहे. कारोली गावचे आहेत, 5,000 रुपये त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. अरुण विष्णू पाटील यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. प्रताप मारुती पाटील राहनाल, आज त्यांना इन ॲक्शन मध्ये खेळताना बघणार आहोत. 10,000 रुपयाची देणगी त्यांच्या माध्यमातून आहे. पद्माकर चौधरी आमची माती आमचा डंपर, पद्माकर शेठ चौधरी माजी अध्यक्ष आहेत भिवंडी ग्रामीण 40+ संघाचे, त्यांच्या हाती देखील 10,000 रुपये देण्यात आलेले आहेत. विद्येश सुदाम पाडेन त्यांच्या हाती देखील 10,000 रुपये देण्यात आलेले आहेत. त्यानंतर भिवंडीचा विजय माल्या आपण पाहतोय पांडुरंग धर्मा पाटील कुकसे यांच्याकडून देखील 5,000 रुपयाची देणगी आलेली आहे. विकास चौगुले 1,000 रुपये यांच्या माध्यमातून. प्रकाश पाटील 11,000 रुपये त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतो. विश्वनाथ चौगुले आम्ही त्यांना प्रेमाने पिंट्या म्हणत असतो, त्यांच्यामध्ये देखील 1,500 रुपये या स्पर्धेसाठी. मेघनाथ चौगुले, किशोर वारे यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. किशोर वारे साहेबांच्या माध्यमातून 5,000 रुपये आहेत. तर मेघनाथ यांच्या माध्यमातून 2222. राजू चौगुले 2,000. गोरखनाथ चौगुले 2222 आणि विनू चौगुले 1,000 रुपये. थँक्यू सो मच. सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतोय आणि पुन्हा एकदा तुम्हाला मॅचच्या दिशेने घेऊन जातोय, कारण की लक्ष इथे ठेवण्यात आलेला आहे तो म्हणजे 46 धावांचा. 46 धावा जेव्हा असतात तेव्हा चांगली गोलंदाजी, पॉवर प्लेचं षटक भरपूर महत्वाचा आहे आणि तो इथे आपण पाहतोय की पूर्ण तयारी करताना अर्जुन बुवा हरिभक्त पारायण आता सध्या तरी गोलंदाजी करताना आपण पाहतोय. दिवा स्पोर्ट दिवा ही टीम नक्कीच थोडंसं स्ट्रगल करते, मात्र येणाऱ्या कालामध्ये 3 खेळाडू पेंडिंग मध्ये आहेत. कमिंग सून ते 3 खेळाडू जेव्हा एंटर होतील, हा संघ देखील एक तगडा संघ या भिवंडीमध्ये नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. असेच आपण जर बघितलं ठाकूरवाडा त्या संघाने चांगला क्रिकेट खेळला पहिल्या दिवसामध्ये. काल आई गावदेवी वेले टीम संघाने क्वालिफाय केलं फायनलमध्ये आणि आजच्या मॅचचा विजेता आज संध्याकाळी ठीक आपल्याला समजेल की कोणता संघ ठाकूरवाडा संघाबरोबर खेळणार आहे. मात्र दोन्ही संघांसाठी हा महत्वाचा मॅच ऑन. वेल सेट होत आहे कारण की टाइम झालेला आहे 11:36 आणि नानू सुतार आपण पाहतोय स्ट्रायकिंग वर आणि नो स्ट्राईकला भगवान भोईर. एक पिंच हिटर सध्या तरी चर्चेमध्ये. अर्जुन पंचांच्या समोरून गोलंदाजी करताना आपण पाहतोय. थोडंसं रनअप चुकला गेलाय गोलंदाज. पुन्हा एकदा आपल्या जागेवर भाऊ पाटील सरांचा हा डेड बॉलचा इशारा येत आहे. नानू सज्ज होतोय. पहिला चेंडू लेग कट करण्याचा प्रयत्न. शतरक्षक आहे गलीवर. चांगली फिल्डिंग. एक धाव पहिली ऍड होत आहे. श्री गणेश धावांना सुरुवात इथे करताना नानू सुतार आपण पाहतोय. मॅचची सिच्युएशन जो समजतो ना मैदानामध्ये तोच चांगला खेळतो. प्रत्येक खेळाडूला 100% देणं फार महत्वाचं आहे संघासाठी. नक्कीच धावा चांगल्या आहेत, त्याचं संरक्षण करणं देखील फार महत्वाचं असेल. 46 धावा आपल्याला थांबवायचे तर तुम्हाला चांगली फिल्डिंग, चांगले थ्रो करावे लागतील. खास करून पॉवर प्लेच्या षटकामध्ये भरपूर नक्कीच जिम्मेदारी असतो क्षेत्ररक्षणावर आणि फलंदाजावर देखील दबाव असतो की आपल्याला प्रत्येक षटकामागे एकच मोठा फटका खेळायचा आहे.
ओ सुरुवात झाली आहे. भगवान भोईर आहेत त्या सिंगल डबल कमी मात्र षटकार चौकार जास्त खेळत असतात. आलेला आहे हा पहिला चौकार. तर गावची भोईरच्या माध्यमातून हा चौकार पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा जॉईंट होते तर राजेश पाटील साहेब. भरपूर मोठा प्रेम या गावावर ज्यांच्या माध्यमातून त्यांच्या मालकीचा हा क्रीडांगण स्वर्गीय रघुनाथ पाटील क्रीडा नगरी आपण पाहतोय. अगदी पहिल्या दिवसापासून चमकताना आपण पाहतोय. चौकाराने खाता खोललेला आहे भगवान भुईर याच्या माध्यमातून. धावा झालेल्या आहेत 5 धावा धावफलकावर. गोलंदाज पुन्हा एकदा तयारीमध्ये अर्जुन. ओ समोरच्या दिशेने उडवलाय. आही चेंडू चाल सीमा रेखा पार येतोय षटकार. नक्कीच शॉर्टकट तर इथून नाहीये कासने संघाला. मात्र शॉर्टकटने जाण्याचा प्रयत्न पहा किती चांगला केलाय. पहिल्या 2 चेंडूवर 2 मोठे फटके भगवान भोईरच्या बॅटमधून. तर इथे 3 चेंडूचा खेळ समाप्त झालेला आहे. 11 धावा धावफलकावर. चांगला खेळ तरी पाहायला मिळतोय. इरादे बुलंद कासने टीम संघाचे. चालॉंगोमध्ये चांगला क्रिकेट देखील झालेला आहे. म्हणून आता संघाचं कौतुक करणं देखील फार महत्वाचं आहे. कपिल मात्रे फिल्डिंग पोझिशन मध्ये क्षेत्ररक्षण लावताना आपण पाहतोय. टीमचे आधारस्तंभ आहेत आणि भिवंडी ग्रामीण पोटीप्ले संघटनेचे सल्लागार आहेत. सज्ज होत आहेत भगवान भोईर. संघटनेचे उपाध्यक्ष आहेत. मात्र क्रिकेटवर त्यांचा भरपूर प्रेम आहे. चांगली फिल्डिंग आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी. डायरेक्ट हिट. ओ माय गॉड. तिसऱ्या पंचांना विचारलंय भाऊ पाटील सरांनी. मात्र कुशल मोमेंट नक्कीच पाहायला मिळेल. अतिशय जबरदस्त जसं थ्रो आलं तसं एस्ट्यानं फेकून दिलं. मात्र पंच भाऊ पाटील यांनी सांगितलंय की हो यस मला बघायचं आहे की फलंदाज आउट आहे की नाही. कपिल मात्रे होते आणि लहानपणी गोट्या भरपूर खेळल्यात आणि बॅटर इज आउट. बडी मछली जाल में फसती हुई. विकेट. बॅट नक्कीच कुठे ना कुठे ट्रेक खालती टेकायची होती. मात्र बॅट घेऊनच धावत होते आणि लगेचच पंचाने रेफर केलं तिसऱ्या पंचापर्यंत. आणि नानू सुतार सारखा विकेट लवकरच आउट झालेला आहे. आणि आता थोडासा दबाव आहे टीमवर. नाना गोंधली क्रमांक 3 वर मैदानाच्या आतमध्ये. यावर्षी स्पर्धेपासूनच टी शर्ट विकेटच्या हॅट्रिक आणि षटकारांच्या हॅट्रिकसाठी नाना गोंधली यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. टीमचे सर्व आहेत भगवान भोईर. त्याचबरोबर नाना गोंधली प्रसिद्ध उद्योजक. फार मोठी हस्ती आहे. भरपूर प्रेम असतो समालोचक कॉमेंटर आणि अंपर्सवर. समोर खेळलाय पालोत्र मध्ये गोलंदाज अर्जुनची कमालची वापसी पाहायला मिळत आहे. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. नक्कीच 60+ वय 65च्या पुढे वय आहे गोलंदाजाची. मात्र कमालीचा क्रिकेट आहे. जिद्द क्रिकेट. शॉर्ट बॉल समोर खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे लॉंगॉनला. फक्त एकच धाव घेतली जाईल कारण की स्ट्राईक राहील भगवान भुईर यांच्याकडे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावा झालेला आहे धावफलकावर 13 धावा 13. नानू सुतार आउट झाले तेव्हा निराश पावलाने खेळाडू कक्षामध्ये जाताना देखील त्यांना बघितलं आपण. मात्र वेगाने धाव पूर्ण करायची होती. कपिल मात्रे सारखा खेळाडू आणि त्याच्या हातामध्ये चेंडू डायरेक्ट हिट केली होती. टीम मीटिंग थोडीशी कमी करा. काल भरपूर निराश केला आयोजन कमिटी. विक्रमसोट वडूनगर संघाने एक बलाढ्य संघाला पहिल्या मॅच मध्ये हरवलं आणि दुसऱ्या मॅच मध्ये त्यांना
नक्कीच हरवला गेला. कालच्या दिवसामध्ये गंगामाता गोंदिवली देखील या स्पर्धेच्या बाहेर झालेली आहे. म्हणजे 2-3 तगडे संघ जे आहेत या स्पर्धेच्या बाहेर आहेत. म्हणजे नवीन चॅम्पियन पाहायला मिळेल की काय. मिट्टी का कमाल आहे. मातीची विकेट आहे, पाटा पीज आहे आणि सर्व श्रेय जो आहे राजेश पाटील आणि त्याच्या संपूर्ण कमिटीला, जो या क्रीडांगणमध्ये जो पाणी मारतो त्याच्यासाठी देखील आपण नक्कीच त्याची तारीफ करू शकता. अतिशय सुंदर अशी ही खेळपट्टी बनवलेली आहे. धावा बनवणं थोडंसं कठीण आहे मैदानामध्ये. गोलंदाजीमध्ये परिवर्तन, दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज आपली तयारी करताना आपण पाहतोय. उदय आलेला आहे. पाहूया उदयचे किरण आपल्या टीमवर दिवस संघावर येतील का. कारण की धावा फक्त 13 धावा आलेल्या आहेत पहिल्या षटकामध्ये. 46 धावा बनवायचे आहेत. नेक टू नेक फाईट नक्कीच पाहायला मिळेल आणि मॅचची गोल्डन विकेट म्हणजेच भगवान भोईर चांगली बॅटिंग करतायत. उदय 7 मिनिटे झालेली आहे. उदय लक्षात घ्या. राईट मुहूर्त विकेट नाही. अगदी वेगाने चेंडू टाकलाय, मात्र चेंडू चालत सीमेच्या दिशेने, मात्र काय झेल पाहायला मिळाली. विकेट आणि भगवान भोईरचं विकेट मिळालाय. पहिला चेंडू उदयने विकेट कोणाचा घेतलाय? भगवान भोईरचा. जबरदस्त वापसी पाहायला मिळते दिवासपूर दिवा संघाच्या आपण पाहतोय. नक्कीच सर्व खेळाडू खुश. ज्या विकेटची आवश्यकता होती तो विकेट मिळाला इथे. आता नवीन फलंदाज सुधीर आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. उदय आणि आता सुधीर याच्यामध्ये युद्ध पाहायला मिळेल. सिंगल डबल क्रिकेटची लाईफलाईन आहे, तिचा वापर सध्या करावा लागेल. कारण की विकेट गेल्या मागच्या चेंडूवर. थोडासा दबाव न घेता धाबा बनवाव्या लागतील. सोडून दिलाय, ऑफस्टिकच्या बाहेर चाललंय. पंच वळतात आमच्याकडे. सुरेश गरज सर वाईटचा इशारा येतो त्यांच्या माध्यमातून. 11.50 ची सरासरी गाठायची आहेत आणि ती सुरुवात चांगली झाली होती पहिल्या षटकामध्ये. आणि मात्र कुठेतरी भगवान भोईर यांना थांबणं फार महत्वाचं होतं खेळपट्टीवर. धाव संख्या 14 धावा. काल या टायमाला भरपूर पुढचा चेंडू. इथे चेंडू आबेमध्ये शतरक्षक चेंडू खाली येतोय आणि झेल पकडली गेली आणि अजून एक धक्का लागला आता इथे कासने टीम संघाला. बॅटर आउट. हा झेल पाहायला मिळते. दुसरा झटका दिला उदयने आपल्या षटकामध्ये. कम्मालीचा परफॉर्मन्स आज दिवासपोर्ट दिवा टीम संघाचा आपण पाहतोय. तयारीत राहायचंय. आई कालिका माता खरबाव टीम कॅप्टन आपण आपली तयारी करायची आहे. धावा फक्त आणि फक्त 14 धावा धावफलकावर. नक्कीच पंचांनी देखील या गोष्टीकडे लक्ष द्यायचंय की सर्कल जी आहे कंपल्सरी क्रॉसिंग करणं महत्वाचं आहे. स्क्वेअर लेग पंच भाऊ पाटील भरपूर बिझी पंच आहेत. या चालू हंगामामध्ये लगातार 32 दिवस त्यांनी काम केलेलं आहे. हिशोब करा 1500 प्रमाणे. मोठा फटका केलाय. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आणि अजून एक धक्का. 3 विकेट. क्या बात आहे. कमालीची गोलंदाजी उदयच्या माध्यमातून. मात्र
हॅट्रिक तर कम्प्लीट करू शकत नाही, मात्र 3 विकेट घेतलेल्या आहेत. ती गोलंदाजासाठी हॅट्रिकच असतो, वाईट जर नसता टाकला तर. 14 धावांवर नक्कीच इथे आता पाहतोय की 3 विकेट आलेल्या आहेत. आता चान्स आहे हॅट्रिक साठी. इथून उद्या जर अजून एक विकेट घेतो तर संघासाठी देखील फायदेमंद आणि त्याचबरोबर त्याचं एक हॅट्रिक देखील कंप्लीट होईल या स्पर्धेची. मात्र दबाव आहे. अमोल दलवी मैदानाच्या आतमध्ये. चांगला खेळ करावा लागेल. धावा बनू शकतात 46 फक्त धावा बनवायच्या आहेत. या षटकामध्ये 3 चेंडूमध्ये फक्त एकच धाव आली आहे. वेलकम बिरू पाटील मामा, मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. बिरू मामा प्लस 46, मात्र त्यांची फिटनेस पहा. पुढे एकदा गॅप मध्ये ढकलल्या चेंडूला. गली पॉइंटचं क्षेत्ररक्षक वेगाने डीप मध्ये. फिल्डिंग चांगली आहे कपिल म्हात्रे यांची, मात्र 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. रनिंग बिट फार चांगली आहे अमोल दलवीची. आपण पाहतोय 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावांनी धाव पलकर 16 धावा 16. चांगली गोलंदाजी पाहतोय आपण. काल धनाजी आणि गावदेवी वेली टीम संघाचा काय कोचिंग करत होता मैदानाच्या बाहेरून. प्रत्येक खेळाडूंना ऊर्जा देत होता. शॉर्ट बॉल टर्न करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे शॉर्ट फाईन लेगला. चांगली फिल्डिंग आहे. बॅट कट होती. पंच सांगत आहेत. अमोलच्या खात्यामध्ये एक धाव ऍड धावसंख्या होते धावपलकावर 17 धावा. शेवटचा चेंडू आहे. एखादा मोठा फटका येईल का? नाना गोंधली स्ट्रायकिंग वर. हो चांगला स्ट्रोक आहे. एक धाव तर पूर्ण झालीये. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक वेगाने. हलकासा मिसफील्ड. 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावा देखील आता अमरस्पोर्ट कासने संघासाठी योग्य आहेत, कारण की या षटकामध्ये चांगली गोलंदाजी राहिली. धावा झालेल्या आहेत 19 धावा धाव फलकावर. आता पाणी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये तुम्ही घेऊ शकता. अजूनही 27 धावांची आवश्यकता आहे 12 चेंडू मध्ये. 12 गेंदे 27 रन. 12 चेंडू मध्ये 27 धावांची आवश्यकता आहे. पाणी मैदानाच्या आतमध्ये इथे घेतला जात आहे. दोन षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकामध्ये 19 धावा आलेल्या आहेत. आपण पाहत आहात विक्रम स्पोर्ट वडोनगर आयोजित विक्रम स्पोर्ट चषक 2025 40+ क्रिकेटचा महासंग्राम आणि स्पर्धेचा शेवटचा अंतिम दिवस आहे. ग्रँड फिनाले आपल्याला पाहायला मिळेल संध्याकाळी. तो कोण संघ इथे ही ट्रॉफी उचलून नेणार हे सुद्धा पाहायला मिळेल. त्यापूर्वी 2 षटकामध्ये 19 झालेले आहेत अमरस्पोर्ट कासने संघाच्या. 46 धावा बनवायच्या आहेत. 46 धावा बनवायच्या आहेत. क्रमांक 3 षटक टाकण्यासाठी गोलंदाज किरण म्हात्रे आलेले आहेत. समोर फलंदाज अमोल. सुरेखचा फटका सजवलेला आहे कव्हरच्या दिशेमध्ये. अर्जुन पाटील क्षेत्ररक्षक करतो. या 2 धावा मात्र मिळतात. 2 धावांनी संघाची धावसंख्या होती ती 21. 21 धावा झालेल्या आहेत. 46 बनवायच्या होत्या. अजूनही 25 बनवायच्या आहेत. अजूनही 25 धावा बनवायच्या आहेत अमरस्पोर्ट कासने संघाला. आणि चेंडू शिल्लक आहेत ते 11 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. 21 बनवल्या गेल्या. 46 धावा बनवायच्या होत्या. सुरुवात चांगली केली होती पहिल्या षटकामध्ये. 13 धावा आल्या होत्या. त्यानंतर भगवान भोईर यांची विकेट गेली. त्यानंतर राहुल हलके असे लागोपाठ 3 फलंदाज बाद झाले. तिथे मात्र धावांची गती थोडी कमी झाली.
दुसऱ्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी झाली उदय पडेल याच्याकडून. नक्कीच नक्कीच 11-24 समीकरण आहे. आता इथून धावा बनवाव्याच लागतील. पुढचा चेंडू, फुलटा चेंडू ऑन साईडला, धमाका चेंडू चालला सीमा रेखा पार, येतोय षटकार. क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. षटकाराने आता समीकरण थोडंसं बदल होताना पाहायला मिळेल, कारण की इथून 18 धावांची अजूनही आवश्यकता असेल. गोलंदाज कमबॅक करावा लागेल. पुढचा चेंडू, अजून एक चांगला स्ट्रोक पार मिळते. स्क्वेअर ऑफ द विकेट, पॉइंट वर क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक सिंगल आली आहे, दुसरं धाव घ्यायचं होतं, मात्र नाना गोंधली याने नकार दिलेला आहे. तर एक धाव मिळतीये, धावा झाली आहे धावपलका बरा 28 धावा. 28 नेक टू नेक फाईट इथे आपल्याला पाहायला मिळते. फाईट बॅक करताना टीम. किरण म्हात्रे, अशीचा किरण आहे, विकेट येणं फार महत्वाचं आहे. आता नाना गोंधली स्ट्रायकिंग वर, शॉर्ट बॉल कट करण्याचा प्रयत्न, शॉर्ट टर्नमॅनला क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल धाव, स्ट्राईक दिली गेली आहे, हे फार महत्वाचं आहे. अमोलला स्ट्राईक मिळाली आहे. धाव संख्या 29 धावा धावपलकावर. गोलंदाज किरण गोलंदाजी करत आहे. थोडीशी चर्चा नाना गोंधली करताना आपण पाहतोय. अमोल सोबत चर्चा होणं फार महत्वाचं आहे. आपण दुरून आलेले आहोत, चर्चा करूनच आलेले आहोत या स्पर्धेमध्ये. किरण ओरपी चेंडू समोर खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे कपिल मात्र चेंडूला फील्ड करतो. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आहे. आणि आता फलंदाज नाना गोंधली बॅक टू डग आउट. वेलकम वेलकम. धावांची आवश्यकता आहे. हा फार महत्वाचा हा चेंडू आहे. 7 चेंडू आणि इथून अजून धावांची आवश्यकता आहे, ती म्हणजेच 16 का डोला. पाहूया गोलंदाज किरण, हा चेंडू महत्वाचा आहे. नवीन बॅटर नक्कीच मैदानाच्या आतमध्ये इंटर होते, मात्र हा चेंडू फार महत्वाचा असेल. याच्यावर जर मोठा स्ट्रोक आला नाही तर इक्वेशन चांगला राहील शेवटच्या षटकामध्ये. आणि कॅप्टनने देखील अपेक्षा केली असेल दिवसभर दिवा टीम संघाच्या माध्यमातून की हा चेंडू डॉट येणं फार महत्वाचं आहे. अमोल सज्ज होत आहे. शेवटचा चेंडूवर व्यवस्थितरित्या बॅटवर आला नाहीये, एक धाव घेतलीये. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, अगदी वेगाने पहिली धाव पूर्ण केली होती अमोलने. थोडासा ओव्हर थ्रो देखील झाला होता, 2 धावा झाल्या असत्या, मात्र एकच धाव इथे मिळते. म्हणजे येणारे 6 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता असेल. 6 गेंदे 15 रन. नक्कीच विक्रम स्पोर्ट 40+ मधून वगैरे आयोजित विक्रम स्पोर्ट चषक 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय प्रदीप जोशी साहेबांचं आपण पाहतो या व्यासपीठावर उपस्थित. या मुख्य व्यासपीठावर त्यांचं नुकतंच आगमन झालेलं आहे. प्रत्येक फॉर्मॅटमध्ये लक्ष देत आहेत. चाचणी स्पर्धेमध्ये अफाट मेहनत, त्यानंतर प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांच्या माध्यमातून मग समालोचक असो, गुणलेखक असो, मग अंपर्स असो, सर्वांना निवडूनच त्या स्पर्धेला सहभाग देत असतात. आणि नक्कीच त्याची मेहनत नक्कीच तुम्हाला चांगली पाहायला मिळते. सचिव आहेत, सचिव हा पद फार मोठा आहे. संस्थापक अध्यक्ष त्याचबरोबर सचिव, त्यानंतर उपाध्यक्ष आणि सल्लागार आणि कार्याध्यक्ष, हे जे पदावर आहेत त्यांची मेहनत भरपूर आहे या संघटनेसाठी. म्हणून ही संघटना भरपूर वर्षापासून सर्वात जुनी आणि जाणती संघटना आहे असं आपण म्हणत असतो नेहमी. 2008 पासून सुरुवात केली होती भिवंडी ग्रामीण 40+ संघटनेला. तेव्हापासून 3 पंच त्रिमूर्ती
सुनील म्हात्रे सर, भाऊ पाटील आणि सुरेश घरज सर यांनी अफाट मेहनत घेतली या संघटनेमध्ये. चांगला खेळाला सुधार देखील आणण्याचा प्रयत्न करत आजही भाऊ पाटील, सुनील म्हात्रे सर जे गोलंदाज थ्रो करतात त्यांच्या करता पद्धतशीर कारवाई देखील करतात. या चालू अंगामध्ये आम्ही बघितलं. भाऊ पाटील चर्चेचा विषय आहे. कैलास गोलंदाज तयारीमध्ये. मागच्या 2 ते 3 स्पर्धा खेळला नाहीये, मात्र या स्पर्धेमध्ये आज आहे. आज काहीतरी नव्याने करायचं आहे, कारण की 15 धावा ठेवलेल्या आहेत. कधी कधी 3, 4, 5 अशा धावा राहतात शेवटच्या षटकात. आज 15 धावा आहेत, मात्र अमोल स्ट्रायकिंगवर आहे. कुछ भी हो सकता है. पहिला चेंडू भरपूर महत्वाचा असेल. कैलाश राईट आर्म ओव्हर द विकेट. फुलटा चेंडूने सुरुवात, मात्र फुलटा चेंडूवर ओ झेल पर्यंत पोहोचू शकला नाहीये. प्रयत्न करायलाच हवे होते. नक्कीच आता चेंडू 1 बाउन्स सीमा पार. रंगत निर्माण झाली आणि मी नेहमी सांगत आलेलो आहोत, चाचणी स्पर्धेपासून मी 70 चेंडू बघत आहे. लगा तो सिक्सर आणि चेंडू जेव्हा बाउन्स होतो मैदानामध्ये तेव्हा मैदानाच्या बाहेरच जाताना आपण बघितलेलं आहे. चेंडू पर्यंत जाणं फार महत्वाचं आहे. गोलंदाज 5-11 असा इक्वेशन आलेलं आहे. कैलाश राईट आर्म ओव्हर द विकेट. बॅटर सज्ज होत आहे. अमोल पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन. चेंडू हवेमध्ये. आता चुकी होणार नाहीये, चुकीला माफी नाहीये. मी तर विकेट. बघूया ओरपी चेंडू पॉवर जनरेट केली नव्हती तिथे आणि अनिलला माहीत आहे आता जर झेल पकडली नाही तर संध्याकाळची चर्चा होईल. झेल पकडली गेली आणि आता विकेट मिळतोय दिवसभर दिवा टीम संघाला. अमोलचा विकेट मिळालेला आहे इथे आणि त्या टीम आता थोडीशी दबावामध्ये तुम्हाला पाहायला मिळते. कासने संघाला आपण पाहतोय. धावसंख्या धावपलकावर आहे ती फक्त 35 धावा. अजून 11 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. अनंता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज प्रयत्न करतोय कैलाश. आज सुपर संडे, रविवार आहे. कोणताच संघ विचार करणार नाही की मी घरी जाईल. आज दिवसभर मला वडूनगर गावामध्ये खेळायचं आहे. तोच खेळ सध्या मैदानामध्ये. जिद्द क्रिकेट, आवडणारा क्रिकेट आहे, मान सन्मान वाढवणारा क्रिकेट आहे. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन, लांबूनच खेळण्याचा प्रयत्न. हा चेंडू देखील डॉट आहे. म्हणजेच इक्वेशन आता थोडंसं अवघड झालेलं आहे अमर स्पोर्ट कासने संघासाठी. 3 चेंडू 11 धावांची आवश्यकता आहे. 3 गेंदे 11 रन. लवकरच खेळपट्टीची साथ सोडली होती अमोलने. षटकार चौकार आले होते. थांबणं फार महत्वाचं होतं. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन. समोर खेळलाय, शतरक्षक दूरवर आहे आणि चेंडू 1 बाउन्स येतोय. चौकार. नक्कीच हिरो बनायचं असेल तर मॅच जिंकावी लागेल. चौकार तर आलाय अनंताच्या बॅटमधून, मात्र अजून धावा बनवायचे ते 7-2 चेंडू मध्ये. कैलास थोडीशी घाई आहे, मात्र गोलंदाजाला क्षेत्ररक्षण देखील बघणं फार महत्वाचं आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट नाही. फ्लॅट डिलिव्हरी. समोर खेळलाय अनिल. क्षेत्ररक्षण चेंडूपर्यंत पोहोचतो. एकच धाव मिळाली आहे. आता 6वा गोल्डन सिक्सर पाहायला मिळेल किंवा चालू हंगामाचा पाहूया. संधी आहे फलंदाजाला हिरो बनण्याची. एकच ठोकायचं आहे. मॅच जिंकली जाईल कासने संघाच्या माध्यमातून. एक लीगल चेंडू टाकायचा फक्त गोलंदाज कैलाशला. डॉट करायचंय चेंडू. आता जो फिल्डिंग करणारा आहे डीप मध्ये तो दबाव मध्ये असेल की एखादा चेंडू जर वरतून आला, हातातून निसटला तर हाच थोडासा दबाव असेल त्या खेळाडूवर. मात्र कैलाश पुढचा चेंडू. गतीमध्ये परिवर्तन, स्ट्रोक मध्ये पॉवर नाहीये आणि आज सामना इथे जिंकला गेला दिवा स्पोर्ट दिवा टीम संघाने. खूप खूप अभिनंदन
दिवा स्पोर्ट दिवा, अभिनंदन कपिल म्हात्रे, अभिनंदन टीम दिवा स्पोर्ट दिवा, किरण, अनिल, रोशन, सर्वांचं खूप खूप अभिनंदन. खूप खूप अभिनंदन. वेलकम प्रेमनाथ जी, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. व्यासपीठावर बसून घ्यायचंय. वडनगर गावचे जावई, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट. एकच खेळाडू, ज्या खेळाडूने संघाला टीम मध्ये वापसी करून दिली, धावा बनवून कठीण केलं होतं. दुसऱ्या षटकामध्ये नाव आहे उदय, इज अ मॅन ऑफ द मॅच. वेलकम. सन्माननीय नीलम दादा नाईक उपस्थित झालेले आहेत. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. बॉक्स लंगडी असोसिएशनचे नक्कीच आपण पाहतोय अध्यक्ष आहेत महाराष्ट्र राज्य, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. उदय आपण यायचंय आणि कॅप्टन दिवा स्पोर्ट दिवा आपण देखील यायचंय. आणि त्याचबरोबर खारबाव, कालिका माता खारबाव टीमचे कॅप्टन आपण देखील यायचंय. नक्कीच सन्माननीय भगवान भुई साहेब आपण व्यासपीठावर यायचं आहे. नाना गोंदली आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे. सन्माननीय जोशी साहेब आणि त्याचबरोबर नाईक साहेब इथं पोहोचलेले आहेत. पहिला मॅन ऑफ द मॅच देऊया उदयला. मॅन ऑफ द मैच, खतरे की घंटी बजाई दी उदय ने. गेंदबाजी में 3 विकेट लिए थे अपनी टीम के लिए. सन्माननीय प्रदीप जोशी साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभास्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण द्यायची आहे. ट्रॉफी स्पॉन्सर आमचे मित्र आहेत कुलदीप पाटील आणि परेश पाटील, A1 जोडी यांच्या माध्यमातून देण्यात आलेली ही ट्रॉफी आणि हॅट्रिक MLA महेश चौगुले साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेला हा गिफ्ट टॅम्पर आहे. प्रेमनाथजी आपण नक्कीच ही ट्रॉफी द्या. आपण नक्कीच अभिनंदन. कॅप्टन चला टॉस बॉक्स मध्ये. कॅप्टन, दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये चला. आपण खारबाव टीमचे कॅप्टन आलेले आहेत, दिवास्पोर्ट दिवाचे देखील आलेले आहेत. सन्माननीय नीलमदादा नाईक आणि त्याचबरोबर प्रदीप जोशी साहेब यांना विनंती करतोय की आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचं आहे. प्रदीप जोशी साहेब आणि नीलम नाईक साहेब आपण टॉस करण्यासाठी जायचं आहे टॉस बॉक्स मध्ये. उमेश पाटील आपण हा टॉस करून घ्या, तोपर्यंत आपण थोडीशी चर्चा करू. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित पाहुण्यांच्या शुभास्ते आपण इथे टॉस करत आहोत. नीलमदादा नाईक